येथील पर्जन्यमापक यंत्र उठले शेतकऱ्यांच्या मुळावर। पर्जन्यमापक हे एक साधन आहे जे ठराविक कालावधीत ठराविक भागात पर्जन्याचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाते। बहुतेक पर्जन्यमापक मोजण्याचे एकक म्हणून मिलीमीटर वापरतात आणि काही वेळा मोजमापाचे परिणाम एकक म्हणून इंच किंवा सेंटीमीटर मध्ये असतात। पाऊस पडत असताना या वर्तुळाकार तोंडातून पाणी आत जाते। या साठलेल्या पावसाच्या पाण्याचं दैनंदिन किंवा साप्ताहिक मोजमाप केलं जातं व खालच्या छिद्रातून पाणी सोडून दिलं जातं। मेडशीमधील पर्जन्यमापक यंत्र हे सौर ऊर्जेवर चालणार आहे। सौर प्लेटच्या सहाय्याने सदर यंत्रामध्ये विद्युत पुरवठा कार्यान्वित होऊन ते काम करते। मात्र गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अपुऱ्या सौर प्रकाशामुळे ते जसं पाहिजे तसं विद्युत प्रभारित झालं नाही। पाऊस रात्री 2 वाजल्यानंतर पडल्यामुळे त्याची कार्यपद्धती ही कमकुवत झाली। जो मुसळधार पाऊस झाला 23 सप्टेंबरच्या रात्री त्याचा परिपूर्ण माप सदर यंत्रामध्ये मापून सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय इथं सक्षमपणे पाठवण्यात अयशस्वी झाले। त्याचे दुष्परिणाम मेडशी मंडळ येथील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भोगावे लागत आहेत। मर्यादेपेक्षा जास्त नुकसान होऊन सुद्धा बिघाड झालेल्या यंत्रामुळे यावेळी गावातील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहतात। याला दोष कोणाचा म्हणावा? शेतकऱ्यांच्या पाठीमागे असलेल्या 7.5चा का नशिबाचा? याचं उत्तर वेळ असते। आपला जिल्हा आपला महाराष्ट्र मराठी न्यूज साठी प्रतिनिधी सोयल पठाण, मेडशी, वाशिम। मी अजिंक्य विनायकराव मेडशीकर। मी मेडशीमधील शेतकरी असून माझ्या गावातील जे आमचे वयोवृद्ध आहेत, काका, आजोबा आणि मित्रमंडळीपैकी काही की त्यांच्या माहितीनुसार 23 सप्टेंबरच्या रात्री जो पाऊस पडला आणि त्याच्यानंतर जो महाकासा पूर आला तो त्यांच्या आयुष्यातील त्यांनी पाळलेला सर्वात मोठा महापूर होता। आणि मी दुसऱ्या दिवशी जेव्हा सकाळी उठून शेतामध्ये गेलो, बाकीच्या शेतात जेव्हा बघितल्या तर सर्व शेत्या खडून गेलेल्या होत्या। सोयाबीन अक्षरशः वाहून गेलेलं होतं। सोयाबीन सोडा, आता सोयाबीन नंतर त्यात गहू किंवा हरभरा पण घेता येणार नाही अशा त्या शेतीची अवस्था झालेली होती। एवढं नुकसान होऊन सुद्धा आमच्या गावाचा मेडशी मंडळाचा शासनाच्या जो हे नियम निकष असतील जे 65 मिलीमीटरचे काही असतील की त्याच्यात पंचनाम्यासाठी गावाचा नाव नाही दिसलं, त्यामुळे मला एक अचंबनात वाटली। मात्र त्यासाठी नंतर माहिती घेतली असता असं कळलं की गावातील हे जे पर्जन्यमापक यंत्र आहे ते कमकुवत असल्यामुळं किंवा त्याच्यात काहीतरी फॉल्ट झाल्यामुळं तो जो योग्य डाटा व्यवस्थितपणे पाठवू न शकल्यामुळे गावात जो पाऊस पडून सुद्धा पाण्याची क्षमता वरच्या लेवलवर कमी दाखवल्या गेली। त्यामुळे आमचं गाव या नुकसान होऊन सुद्धा गावातील शेतकरी हे वंचित राहत आहेत। तरी शासनाच्या वतीने याची दखल घेऊन आमच्या गावाचे पंचनामे करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी आमची मागणी आहे।